गुणवत्तेच्या आधारावर लातूर येथेच महसूल आयुक्त कार्यालय स्थापन करावे. 21 फेब्रुवारी रोजी लक्षवेधी धरणे आंदोलन. 15 वर्षांपासून मराठवाड्यात दुसरे स्वतंत्र विभागीय कार्यालय स्थापन करण्याचा प्रश्न प्रशासनाच्या विचाराधीन असताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नांदेड येथे आयुक्तालय स्थापणार असे मान्य केल्यामुळे लातूर जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट शरद इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत गुणवत्तेच्या आधारे लातूर येथेच मराठवाड्यातील दुसरे स्वतंत्र विभागीय महसूल आयुक्त कार्यालय स्थापन झाले पाहिजे. लातूरकरांनी गेली 15 वर्षापासून आयुक्त कार्यालयासाठी संघर्ष केलाय. माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. लातूर, उस्मानाबाद, बीड परिसरातील नागरिकांचा तीव्र भावना विचारात घेऊन तत्कालीन तथा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय आयुक्त कार्यालयासाठी योग्य ठिकाण कोणते याबाबत उमाकांत दांगट यांची समिती नेमली. या समितीत शासनाकडे अहवाल दिलेला असून तो अहवाल खुला करावा. या अहवालात गुणवत्तेच्या आधारावर लातूर येथे आयुक्त कार्यालयासाठी सकारात्मक शिफारस करण्यात आली आहे. 21/2/2025 शुक्रवार रोजी जिल्हा न्यायालयाच्या समोर सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत लक्षवेधी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले असून समितीच्या वतीने लवकरच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना जिल्ह्यातील आमदार खासदार यांना सोबत घेऊन सर्वपक्षीय शिष्टमंडळ भेटून मराठवाड्याचा समतोल विकासासाठी लातूर येथेच दुसरे स्वतंत्र विभागीय महसूल आयुक्त कार्यालय स्थापन करावे यासाठी निवेदन देण्यात येणार आहे. 21 फेब्रुवारी रोजी आयोजित लक्षवेधी धरणे आंदोलन विधिज्ञांसोबत विविध पक्ष व संघटनांनी सहभागी व्हावे असंही आवाहन करण्यात आलेलं आहे. या बैठकीत अनेक मान्यवर उपस्थित होते. रोकठोक पोलीस टाइम्स न्यूज नेटवर्क नाशिक आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.